विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे काय, ते कसं तयार करतात, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय. त्यानंतर काही उदाहरण आपण घेतलं होतं. ते 1.3चं पहिला उदाहरण घेतलं होतं आपण लगेच दुसरं उदाहरण घेणार. तर याप्रमाणे आहे, टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. तुम्हाला माहीत आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे असा मोठ्यात मोठा संच, हे बाकीचे जे संच आहे ते त्या युनिव्हर्सल सेटचे असतील, उपसंच असतील, म्हणजे सबसेट ऑफ दॅट सेट हिअर. अँड शो दॅट एक्स अँड वाय यूजिंग वेन डायग्राम. आता इथे एक्स आणि वाय सेट दिलेला आहे आणि एक युनिव्हर्सल सेट आहे. ते सगळं तुम्हाला वेन डायग्रामच्या साहाय्याने शो करायचं आहे. लेट U is universal set of natural number from 1 to 20. म्हणून U संच आपल्याला बनवायचा आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 असं तुम्हाला नॅचरल नंबर बनवायचे. नाव सेट ऑफ युनिव्हर्सल सेट बनवायचे. नाव एक्स इज इक्वल टू, तर x such that x is a natural number between 7 and 15. नॅचरल नंबर मिळाले x such that x belongs to natural number and 7 less than x less than 15. आता दॅट इज हा x असा तयार होईल. इथे 7 आणि 15च्या मधली संख्या इथून पहा, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 क्लोज करा. ऑल्सो दुसरा आपण दिलेला y इज इक्वल टू y सच दॅट y बिलॉंग्स टू n, y इज प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. आता प्राईम नंबर 1 to 20 आपल्याला काढायचं आहे. दॅट इज फक्त प्राईम नंबर काढायचं y इज इक्वल टू. आता प्राईम नंबर कोणते कोणते आहेत इथे पहा. 1 इज नायदर प्राईम, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. These are the numbers, prime numbers, 17, 19. हे सगळं आपल्याला युजिंग वेन डायग्राममध्ये दाखवायचं. ड्रॉ फर्स्ट एक मोठा रेक्टँगल पहिल्यांदा आपण काढूया. या पद्धतीने. त्याच्यानंतर जे दोन सेट दिलेले आहे एक्स आणि वाय सेट जे आपण काढलेलं आहे, त्याला आपण लिस्टिंग फॉर्ममध्ये दिलं आहे. त्यामध्ये कॉमन जे घटक आहेत ते घटक आपण निवडून घेऊया. पहिले कॉमन घटक इथे दिलेला आहे 2, 3, 5 नाही आहे, 7 नाही आहे, 11 इथे आहे. हा 11 घटक आहे. त्याच्यानंतर 13 इथे दिलेला आहे, इथे 13 आहे. बाकी कॉमन घटक नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण मोठे बनवायचं. ड्रॉ सर्कल लाईन, 2 सर्कल. दुसरं पण आपण सर्कल ड्रॉ असं करूया. हेच दिलं आहे इथे वाय. आता दोन्ही संचामध्ये जे कॉमन घटक आहे ते आधी लिहूया. ते इथे लिहू.
11 दाखवा आणि 13. ठीक आहे, हे 2 झाले लिहून येते. आता उर्वरित जे आहे 8 9 10 8 9 10 हे झाले. त्याच्यानंतर 12 आणि 14 12 आणि 14 राईट लाईक दिस. हा पूर्ण सेट लिहून झाला एक्समध्ये. तर वाय लिहायचं आहे. तर वाय लिहायचं तर 11 आणि 13 लिहिलेलं आहे आपण. 2 3 5 2 3 5 7 17 आणि 19 17 आणि 19. आता याच्यापैकी कोणते नाही लिहिलेले आहे ते आता तुम्ही बघा. आपण एक सुरू करू. एक लिहिलेलं आहे का इथे? नाही, म्हणून तुम्हाला तो लिहावा लागेल. हा 1 ते शो करा. 2 लिहिलेला आहे, 3 लिहिलेलं आहे, 4 लिहिलेलं आहे का? नाही, इथे 4 लिहा. 4 6 लिहिलेलं आहे का तिथे? नाही, मग 6 लिहा. दाखवा आता शो करा. 8 लिहिलेलं आहे का? आहे लिहिलेलं. 9 लिहिलेलं आहे का? आहे. 10 लिहिलेलं आहे का? 10 लिहिलेलं आहे का? आहे. 11 आहे. 12 लिहिलं आहे का? नाही, 12 लिहा. त्याच्यानंतर 13 लिहिलेलं आहे. 14 लिहिलेलं आहे का? नाही, 14 दाखवा. कुठेही दाखवता येईल. 15 लिहिलेलं आहे का? नाही, 15 लिहा. 16 लिहिलेलं आहे का? आतमध्ये नाही, 16 लिहा. इकडे कुठे लिहा? 16. 17 लिहिलेलं आहे. यस. 18 लिहिलेलं आहे का? नाही लिहिलं आहे, मग 18 लिहा. 19 लिहिलेलं आहे या सेटमध्ये. 20 लिहिलेलं नाही, म्हणून 20 लिहा. So this is your U set. So in this way we can show by using a Venn diagram. Venn diagram. This is the Venn diagram. Question number 3. U is a universal set containing an element 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. P is a set containing an element 1, 3, 7, 10. Then show the set U. U सेट शो करायचा आहे, P सेट शो करायचा आहे आणि P डॅश आपल्याला शो करायचा आहे बाय वेन डायग्राम. ठीक आहे. सेकंडली व्हेरीफाय P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू P. याचा अर्थ आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज दॅट सेट इटसेल्फ. म्हणजे इथे Pचा कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट असेल तर तो सेट आपल्याला मांडता येते. ओके, इट इज व्हेरी simple. We have युनिव्हर्सल सेट U दिलेला आहे. 1 2 3 7 8 9 10 11 12 असा सेट दिलेला आहे. P हा सेट दिलेला आहे, तो आहे 1 3 7 10 हा दुसरा सेट दिलेला आहे. देअरफॉर P कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट कसं काढतात की असा संच की जो Pमध्ये नाही आहे परंतु Uमध्ये आहे, अशा घटकांचा संच. द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन सेट P बट आर प्रेझेंट इन सेट U. त्याच्यामध्ये एक इथे आहे जो नाही आहे तो लिहू. 2 3 आहे, 7 आहे, इथे 8 नाही आहे, 8 लिहू. 9 इथे नाही आहे, 9 लिहू. 10 आहे, 11 नाही आहे आणि 12 नाही आहे. ठीक. या दोघांची जर काउंटिंग केली आपण तर हे एवढी भरली पाहिजे बरोबर. 3 आणि 2 5 आणि 4 9 3 3 6 आणि 9 या पद्धतीने येतं कधी. हा झाला कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे पहिला. आता हे काढल्याशिवाय आपल्याला त्याची डायग्राम काढता येणार नाही. वेन डायग्राम. वेन डायग्रामसाठी आपल्याला माहीत आहे की हे दोन्ही जे सेट आहे तुम्ही जर यांचं निरीक्षण केलं तर या दोघांमधले जे एलिमेंट आहेत हे कॉमन नसणार. दे आर ॲक्च्युली डिसजॉईनिंग सेट. ओके, दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सेट. ठीक आहे. या दोघांना मिळून हा संच तयार होतो कारण की एकाचे कॉम्प्लिमेंट आहेत म्हणून. आणि म्हणून इथे दाखवताना आपल्याला दोन्ही सेट वेगवेगळे दाखवावे लागतील. कोणता शेप दाखवता येईल इथे? सर्कल म्हणा, ओव्हल म्हणा, कुठल्याही प्रकारचं सेट दाखवता येईल. तर मागच्या उदाहरणामध्ये जसं बाहेर एलिमेंट आपल्याला लिहायला लागले तसे एलिमेंट इथे येणार नाही बहुतेक. ठीक आहे. तर Pचे एलिमेंट आपण लिहू. हा झाला P आणि हा झाला P डॅश.
याला नॉन यू द्यायचं वर. पीचे एलिमेंट लिहिलं 1 3 7 10. पी डॅशचे एलिमेंट लिहा 2 8 9 11 12. असं रॅन्डम लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर सेकंडली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. नाव पी कॉम्प्लिमेंट आहे त्याचा आपण कॉम्प्लिमेंट घेऊ. आता कॉम्प्लिमेंट द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन दिस सेट बट आर प्रेझेंट इन यू. तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ते 1 इथे नाही, इथे 1 येईल, 2 आहे, 3 नाही आहे, 7 नाही आहे, तो लिहायला लागेल, 8 आहे, 9 आहे, 10 नाही आहे म्हणजे इथे लिहायला लागेल, 11 आहे, 12 आहे, याला क्लोज करावं लागेल. जर आपण निरीक्षण केलं 1 3 7 10 तर हा इथेच आहे म्हणजे हा सेट कुठे झाला पी आणि म्हणून याला लिहिता येईल त्याला सेट पी. आणि देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू दॅट सेट इज. तर याद्वारे आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिमेंट आहे याच पद्धतीने आपल्याला मांडता येते. फॉर एक्झाम्पल ए कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए राहील, बी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू बी सेट. या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लिमेंट येईल तर त्याला जर कॉम्प्लिमेंट असेल तर तो ओरिजिनल सेट असते. 5वं उदाहरण, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. क्वेश्चन आहे P is the set of all resident in Pune, M is the set of all resident in Madhya Pradesh, I is the set of all resident in Indore, P is the set of all resident in India, and H is the set of all resident in Maharashtra. म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठा सर्व नागरिक जे आहेत महाराष्ट्र, इंडिया, इथे इंदोर, मध्य प्रदेश किंवा पुणेमध्ये राहणारे लोक सर्व भारतात राहतील आणि म्हणून हा इंडिया आहे सगळ्यात मोठा सेट राहणार आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठा. आणि म्हणून आता मी इथे लिहितो बी इज अ सेट, बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. ठीक आहे, म्हणून मी पहिल्यांदा हा लिहितो. नंतर आपल्याला 1 बाय 1 घेता येईल. P is the set of all resident in India, in Pune. M is the set of all resident in Madhya Pradesh, मध्य प्रदेश. याला आपण शॉर्टकट MP सुद्धा म्हणतो. I is the set of all resident म्हणजे रहिवासी in Indore, आणि शेवटी H is the set of all resident in Maharashtra. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सबसेट रिलेशन बघायचं. आता या ठिकाणी 1 बाय 1 घेऊया. सगळ्यात बिगर जे सेट आहे हा बी आहे, बी इंडिया आहे. बाकीचे सर्व जे सेट आहे, सर्व जे पी पुण्यातील सगळे जे लोक आहेत, पुन्हा आता इथं दाखवला नाही, हा महाराष्ट्र रफली दाखवला आहे सगळं. हा पुणे दिलेला आहे, महाराष्ट्र पुणे. हा MP दाखवलेला आहे महाराष्ट्राच्या वर, हा इंदोर सिटी दिलेली आहे. ठीक आहे, आणि हिंदी हे दोन्ही स्टेट झाले, हे दोन्ही सिटी झाले, आणि हा इंडिया संपूर्ण म्हणजे हे झालं. स्केचनी आपण घेतला म्हणजे लवकर समजतं. हा म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला. म्हणजे बीमध्ये राहणारे सर्वच लोक आहेत, पुण्याचे लोक इंडियामध्ये राहतील म्हणजे बी संच. आणि देअरफॉर आपल्याला असं म्हणता येईल की इथे P इज अ सबसेट ऑफ B. ठीक आहे. दुसरा M म्हणजे कोण,
की जे लोक मध्य प्रदेशमध्ये राहतात, हा संपूर्ण मध्य प्रदेश इंडियामध्ये आले आणि म्हणून यम इज अ सबसेट ऑफ बी. तिसरं आय म्हणजे काय, इंदोर. इंदोर म्हणजे हा एम पीमध्येच आलेला आहे, म्हणजे आय इज अ सबसेट ऑफ बी. चौथं यच म्हणजे काय, एक महाराष्ट्रामध्ये असणार. महाराष्ट्र ऑलरेडी हा संपूर्ण महाराष्ट्र इंडियामध्ये आहे आणि म्हणून इथे महाराष्ट्राचा इथे यच वापरलेला आहे, सबसेट ऑफ बी. म्हणजे असं एक रिलेशन म्हणता येईल. त्याच्यानंतरही आपल्याला काही रिलेशन बनवता येऊ शकतात. आता हा जो इंदोर आहे, इंदोर, त्यासाठी लेटर वापरलेला आहे आय. कुणामध्ये आहे, एम पीमध्ये आहे. एम पीसाठी काय वापरलं आहे, मध्य प्रदेश. म्हणजे आय बिलॉंग्स टू एम. म्हणजे इंदोरमधले सर्व रेसिडेंट हे एम पीमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत असं म्हणता येते. त्याचप्रमाणे पुण्यामधले सर्व नागरिक रेसिडेंट हे महाराष्ट्रात राहतात आणि देअरफॉर पुण्यासाठी कोणता सेट वापरला आहे, पी इज अ सबसेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी सेट कोणता वापरला आहे, एच. पुढचं आपण कन्सेप्ट पाहूया, ऑपरेशन ऑन सेट. तर ऑपरेशनचा इथे अर्थ आहे क्रिया. तर कोणत्या कोणत्या क्रिया या ठिकाणी आपल्याला करता येतात ते आपण बघूया. पहिलं आहे ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय, थोडक्यात आपण पहिल्यांदा एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. समजा सेट ए दिलेला आहे, याच्यामध्ये 1 2 3 4 6 8 9 12 असे एलिमेंट दिलेले आहे. सेट बी दिलेला आहे, याच्यामध्ये 0 2 3 5 6 7 एवढे एलिमेंट दिलेले आहे. ठीक आहे. तर या दोन संचामध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत, दोन इथे आहे, इथे आहे बी, आणि इथे 3 दिलेलं आहे, इथे पण 3 आलेलं आहे, इथे 6 आलेलं आहे, इथे पण 6 आलेलं आहे. 3 एलिमेंट आले. तर ह्या एलिमेंटला आपण वेगळे करून एक संच तयार केला, 2 3 आणि 6. तर या सेटला म्हणतात, कुठल्याही प्रकारचं आपल्याला नाव देतं आहे, या सेटला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता डेफिनेशन बघा. सेट ए अँड सेट बी आर टू सेट्स. हे दिलेले असते सेट्स. द सेट ऑफ कॉमन एलिमेंट common elements of set A and B is called as intersection of set A and set B. It is denoted by this letter, that is A intersection B. खालच्या तोंडाचा अर्धागोल या पद्धतीने लिहायचा. ठीक. आता यात एक्झाम्पल आपण लिहून काढलेलंच आहे. ए सेट आणि बी सेट, त्यासाठी इंटरसेक्शन जे आहे म्हणजे कॉमन जे घटक आहे हे लिहून काढले. तर देअरफॉर या सेटला आपल्याला ए आणि इंटरसेक्शनचं चिन्ह हा बी वाचताना ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन एलिमेंट या दोघांचे आपल्याला एक वेन डायग्रामने सुद्धा दाखवता येते. तर रफली दाखवतो. समजा हा सेट घेतला आपण आणि एक सेट असा काढला, मग एक उदाहरण आपण घेतलं होतं. याच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट आहे हे जेव्हा असं लिहितो आपण एकामध्ये एक संकलसारखं काढतो,
तेव्हा पहिल्यांदा हे कॉमन हा कॉमन रिझन आहे. या कॉमन रिझनमध्ये कॉमन एलिमेंट पहिल्यांदा लिहून काढायचे 2, 3 आणि 6. मग उर्वरित एलिमेंट एचे कोणते कोणते आहेत, जसं 2, 3, 6 लिहिलेलं आहे. मग उरलेले 1 दाखवा असं, 4, 8, 9 आणि 12, 9 आणि 12 असं कसं, जेणेकरून यांचे पूर्ण एलिमेंट 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एलिमेंट पूर्ण आले. सेट बी दिलेलं आहे. सेट बीचे एलिमेंट आहे इथे हे आलेलं आहे, सोडून द्यायचे 0, 5 आणि 7. हे कॉमन एलिमेंट लवकर समजण्यासाठी एक कॉमन मार्किंग करायची दोन्ही सेटमध्ये. 3 सेट असेल 3, 4 सेट असेल 4, सो दॅट यू कॅन व्हेरी इझिली रेकग्नाइज. याही पद्धतीने दाखवता येते. आपल्याला इनोसेट सेट नाही दाखवायचं असेल तर याला आपण ओपनली असंही दाखवू शकतो. ओपन दिस इज द कॉमन सेट, दिस इज द नथिंग बट हिअर. हा जो सेट आहे हा झाला तुमचा ए इंटरसेक्शन बी सेट. याला वेन डायग्रामनी या पद्धतीने दाखवता येते. वेन डायग्राम तसं विचारलेलं नाही आहे. तेव्हा आहे युनियन ऑफ सेट. आपल्याला इथे शब्द दर्शवतो. युनियन म्हणजे काय, युनियन म्हणजे जोडणे, युनियन म्हणजे जोडणे. ठीक आहे, आपण याला पहिल्यांदा एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. एक्झाम्पल म्हणजे पहिला मी ए सेट वापरतो 0, 3, 5, 4, 6, 12, 10 असं दिलेलं आहे. दुसरा मी बी संच घेतो, त्याच्यामध्ये 1, 2, 5, 9, 8, 11, 12. ठीक आहे. आता पहा दोन सेट वेगवेगळे दिलेले आहेत. ठीक आहे. आता या सेटमध्ये कॉमन जे एलिमेंट आहे ते कॉमन एलिमेंट पहिले मी मार्किंग करून घेतो. इथे 0 नाही आहे, 3 नाही आहे, 5 आहे, मी कॉमन थोडंसं मार्किंग करून घेतो. 9 आहे, 8 नाही आहे, इथं 12 दिलं आहे, कॉमन मार्किंग करून घेतो. ठीक आहे, मगासारखे. परंतु आता इथे लिहायचं कसं, या दोन सेटना जोडून आपल्याला एक सेट तयार करायचा आहे. याच्यातले दोघांमधले एलिमेंट आपल्याला असे लिहायचे आहेत की ते कॉमन एलिमेंट आले ते आपण एकचदा लिहिणार. वी कॅन राईट ओनली वन टाईम. 0 चालेल, मी कंटिन्यू लिहितो. 1, 2 आवश्यक नाही असंच लिहिलं पाहिजे. 3 त्याच्यानंतर 5 दोन्ही ठिकाणी आले आहे तर मी एकचदा लिहिणार, दोनदा नाही लिहिणार. त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10, नंतर 11 आणि हा 12. पहा या पद्धतीने मी सेट तयार केला. वास्तविक इथे 3, 3, 6, 3 आणि 3, 6 आणि 7, 6 आणि 7 13 घटक दिलेले आहे. तर इथे मात्र 3, 3, 6 आणि 3, 9, 2, 11च घटक आलेले आहे. तर हे दोन घटक कुठे कमी झाले, कॉमनमध्ये कमी झाले. कॉमन एकचदा लिहायचे. ठीक आहे, जितक्यांदा रिपीट होते तितक्यांदा एकचदा लिहायचे. 3 संख्यांचाही आपल्याला युनियन बनवता येते. ठीक आहे, जोडता येते, परंतु कॉमन आले तर एकचदा लिहायचे. हा जो संच दिलेला आहे, धिस इज द सेट हिअर. धिस सेट इज कॉल्ड द युनियन ऑफ सेट. त्याला काय म्हणतात, युनियन ऑफ सेट. डेफिनेशन बघा. सेट ए अँड सेट B are two sets. The set of all elements which are either present in set A or set B or both. Such a set is called as
called as union of sets. Union of sets A and B. It is denoted by हा चिन्ह आहे वरच्या तोंडाचा अर्धागोल, दॅट इज A युनियन B असं वाचतात त्याला. आता इथे उदाहरण आपण घेतलेलंच आहे आणि त्यामुळे हा जो सेट तयार झाला आहे तो आता A युनियन B अशा यांनी दर्शवता येईल. A युनियन B. तर या ठिकाणी कॉमन एलिमेंट घेतलेले आहे. तर पहा, सेट ए आणि सेट बी दिलेला आहे. तर सेट ऑफ ऑल एलिमेंट म्हणजे सेट ऑफ ऑल एलिमेंट हे असे सगळे ऑल एलिमेंट की विच आर आयदर प्रेझेंट इन सेट ए. एक तर सेट एमध्ये असतील किंवा सेट बीमध्ये असतील किंवा दोन्हीमध्ये राहू शकतात. जसं 5 आहे हा दोन्हीमध्ये आहे. ठीक आहे. 6 कंपल्सरी नाही की ते कॉमनच असतील. 2 सेट जर आपण वेगवेगळे घेतले तरी पण आपल्याला युनियन बनवता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी एम इज सेट घेतो. याच्यामध्ये मी घेतो AEIOU हा एक घेतला आणि एन सेट घेतो. याच्यामध्ये मी घेतो PQRST असा घेतला. PQRS 4 एलिमेंट घेतो आणि मला दोघांना जोडायचं आहे युनियन बी. तर याच्यामध्ये एकही हे लेटर्स आहेत हे कॉमन नाही आहेत. ठीक आहे. जसं ए आहे, ए इथे आहे, ई आहे, आय आहे, ओ आहे, यू आहे, परंतु इथं नाही आहे. आणि मग कॉमन पण नाही आहे, इथे नाहीच आहे. मग उरलेले हे जे एलिमेंट आहेत PQRS हे एलिमेंट आपल्याला इथे घ्यायचे. याच्या म्हणजे तिसरा प्रकार आहे डिसजॉइनिंग सेट. पुस्तकामध्ये दुसरा लिहिला आहे, काही हरकत नाही, मागे पुढे क्रमांक झाला तरी चालते. डिसजॉइनिंग सेट म्हणजे काय? आता आपण एक सेट घेतला आहे एक्झाम्पलला की सेट एम घेतला, त्याच्यामध्ये आपण घेतला AEIOU आणि सेट एन घेतला आहे, तिथे आपण घेतलं होतं PQRS. ठीक आहे. PQRS 4 एलिमेंट. आता कुठले जरी घटक कॉमन आहेत का? नाही आहे कॉमन. एकही नाही. P इथे नाही आहे, A इथे नाही आहे, E इथे नाही आहे, I इथे नाही आहे, O नाही आहे, U नाही आहे, हे QRS इथे पण नाही. जर कॉमन नसतील तर ह्या दोन्ही सेटला डिसजॉइनिंग सेट म्हणतात. दिस सेट इज नथिंग बट अ डिसजॉइनिंग सेट आहे. मग या डिसजॉइनिंग सेटचा जर आपण काढतो म्हटलं इथे कुठल्याही प्रकारचा इंटरसेक्शन मिळत नाही. दोघाचा इंटरसेक्शन सेट काढतो म्हटलं एम इंटरसेक्शन एन असं जर आपण लिहितो म्हटलं, काढतो म्हटलं, तर आपल्याला एकही घटक लिहिता येत नाही आणि म्हणून त्या घटकाला आपण फाय म्हणतो. हा फाय सेट आहे. ओके. मग अशा प्रकारचे 2 सेट की ज्याचं इंटरसेक्शन हा फाय असेल, फाय सेट निघत असेल, तर अशा सेटला म्हणतात डिसजॉइनिंग सेट. ओके. और म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह सेट. द इंटरसेक्शन ऑफ 2 or more 2 किंवा 2 पेक्षा अधिक सेट्स is a phi set, is a empty set. Then given sets are said to be disjoining set. Disjoining set. द इंटरसेक्शन ऑफ 2 और मोर सेट म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक 3 घेता येईल, 4 घेता येईल सेट आपल्याला इज एम्प्टी. त्यांचं जे इंटरसेक्शन आपण घेतलं आहे, जसं इथे एम आणि एन सेट घेतला आहे आणि त्याचं जे इंटरसेक्शन सेट घेतलं आहे, पहिली डेफिनेशन आपल्या इंटरसेक्शन ऑफ सेटची, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही निघाला म्हणजे तो नल सेट राहील किंवा फाय सेट राहील किंवा एम्प्टी सेट राहील. ठीक आहे. एम्प्टी सेट म्हणा, नल सेट म्हणा, चालेल. देन द गिवन सेट्स, जे काही सेट्स दिले राहतील ह्या गिवन सेटला म्हणतात disjoining set. Here set M and set N are disjoining set. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आता प्रत्येकाच्या आपण प्रॉपर्ट्या बघूया इथे.
आणि प्रत्येक प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला उदाहरणाद्वारे हे प्रूव्ह करता येऊ शकते. पहिली प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए दिलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल ए आपण असं घेतलं की ए सेट घेतलं, ए सेटमध्ये मी एलिमेंट घेतो 1 2 3 4 आणि बीमध्ये घेतो 1 3 5 7 हे दोन घेतो. प्रत्येक प्रॉपर्टीसाठी या ठिकाणी आपल्याला सुटेबल एक्झाम्पल घ्यावं लागेल. ठीक, तो एकच एक्झाम्पल नाही चालणार. आता यामध्ये ए इंटरसेक्शन बी घ्या. तर कॉमन एलिमेंट ए इथे दिला आहे, 3 कॉमन एलिमेंट दिले आहे, म्हणजे इथे 1 3 आहे, 1 3. ठीक आहे. मग बी इंटरसेक्शन ए घ्या, तरी त्याचे कॉमन एलिमेंट तेच राहतील, कारण की बी इंटरसेक्शन घेतलं तरी कॉमन एलिमेंट निवडावं लागेल आणि ए इंटरसेक्शन घेतलं कॉमन एलिमेंट. त्याच्यामुळे इक्वल सेटच्या आधारे आपल्याला म्हणता येईल की ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. दीज आर द इक्वल सेट. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करता येईल. तसेच बाकी 1 बाय 1 प्रॉपर्टी आपल्याला याच पद्धतीने प्रूव्ह करता येईल. आता ए इज अ सबसेट ऑफ बी म्हटलेला आहे, तर बी मोठं घ्यावं लागेल नाही. ए इज अ सबसेट ऑफ बी म्हटलेला आहे, तर आपण या ठिकाणी समजा ए इज अ सबसेट ऑफ बी 1 2 एलिमेंटच घेतो इथे 1 2 3 7 घेतो. ठीक आहे. आता बघा, दुसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ए इज अ सबसेट ऑफ, म्हणजे एचे संपूर्ण एलिमेंट कशामध्ये दिले आहेत, बीमध्ये आहेत. ठीक आहे. आता इथे कॉमनची काय घेतलं नाही आपलं, एचे संपूर्ण एलिमेंट इथं दिलेले आहेत, पूर्ण एलिमेंट आलेले आहेत, म्हणजे आपल्याला म्हणता येते ए इज अ सबसेट ऑफ बी. ठीक आहे. आता ए इंटरसेक्शन बी घेऊन पहा, म्हणजे बी मोठा संख्या, ए इंटरसेक्शन बी घेऊन पहा. तर ए इंटरसेक्शन बी घेतलं तर तुम्हाला हे कॉमन एलिमेंट लिहायला लागतं म्हणतो. तर कॉमन एलिमेंट लिहिलं तर हा जो सेट तयार झालेला, हा सेट म्हणजे ए झालेला, म्हणजे रिलेशन कोणतं झालं, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल घेऊन दिलेल्या जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करता आहे. सर्वच एक्झाम्पल घेऊन आपल्याला करतात 1 बाय 1 वी कॅन प्रूव्ह इट. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या प्रॉपर्टी इथे दिलेल्या आहे, ह्या प्रॉपर्टी तुम्ही स्वतः आपल्या मनाने एक्झाम्पल घेऊन ह्या प्रॉपर्टी तुम्ही प्रूव्ह करू शकता. ठीक आहे. तर ह्या ज्या प्रॉपर्ट्या दिल्या, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट, तसंच प्रॉपर्टी ऑफ डिस्जॉइंट सेट, प्रॉपर्टी ऑफ युनियन ऑफ सेट, याच पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतात आणि दीज आर होल्ड्स ट्रू. A and B is equal to B. If A and subset of B, then A and B is equal to B. तीसरा A is a subset of A and B. B is a subset of A and B. A complement double B पाँचवा A union A is equal to A. सहावा union 5 is equal to A. दुसरा दिलेला आहे इथे सेकंड प्रॉपर्टी ऑफ युनियन ऑफ सेट. ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची. ए इज इक्वल टू 1 2 3 आणि बी इज इक्वल टू 4 5 6 असं जर आपण घेतला तर ए युनियन बी काढला तर काय दोघांच्या जोडायचं 1 2 3. जोडताना आपण कॉमन एलिमेंट एकदा लिहितो, कॉमन एलिमेंट नाहीच्या तिथे बी युनियन ए जर आपण लिहिला तरी सारखाच होईल, दोघांना जोडणेच आहे. 4 5 6 1 2 3 असं जरी लिहिलं तरी चालेल. दे आर इक्वल, सगळे घटक सारखे आहेत दोघांचे. ते ए युनियन बी इज इक्वल टू
बी युनियन ए या पद्धतीने म्हणते. म्हणजे सुटेबल एक्झाम्पल घ्या आणि जोडले पाहिजे. ए युनियन बी घेतलं, बी युनियन, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रॉपर्ट्या सोडवता येतील. ए इज अ सबसेट ऑफ बी म्हटलं जातं. बी मोठा घ्यावा लागेल सबसेट रिलेशननुसार. बी मोठा घेताना या ठिकाणी सबसेट रिलेशनच जोडले पाहिजे. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 असं जर मी घेतलं आहे ते सबसेट रिलेशन जोडतील आता, कारण की सगळे घटक याच्यामध्ये आले उपलब्ध झाले आणि म्हणून इथे ए इज अ सबसेट ऑफ बी असं सबसेट रिलेशन जोडले पाहिजे पहिल्यांदा. देन ए युनियन बी म्हटले. तर आता ए युनियन बी काढा. ए इज अ सबसेट. आता ए युनियन बी काढा. तर ए युनियन बी काढतो म्हटलं तर तुम्हाला घटक लिहायला लागतील. तर इथे पूर्णच घटक लिहायला लागतील. 0 सुरू करतो, मग 1, 2, 3 करतो आणि हे तर कॉमन एलिमेंट झाले आणि मग 4, 5 हा कोणता असेल इथं बी आहे की नाही. म्हणजे ए युनियन बी इज ऑल्सो इक्वल टू बी. ए इज अ सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. ठीक. हे सगळे सेट थेरी आहे. या सेट थेरी तुम्हाला पुढे 9व्या 10व्या 11व्या वर्गामध्ये याचा सर्व उपयोग येणार आहे. 10, 11, 12, 11, 12मध्ये याचा जास्त उपयोग आहे. अशा प्रकारचे हे बाकीचे सेट आपल्याला याच पद्धतीने डिराईव्ह करणार. ए युनियन ए इंटरसेक्शन ऑफ बी. जसं बघायचं पी कॉम्प्लिमेंट हा त्याच पद्धतीने आहे. पी कॉम्प्लिमेंट युनियन पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू. मग अशी आपण वेन डायग्राम काढून दिलेली तशीच. ए युनियन ए एकच सेट असल्यामुळे युनियन घ्याल तर तो सेट मिळेल. ए इंटरसेक्शन फाय आहे. तर याच्यामध्ये फाय जर आपण घेतो म्हटलं की फाय म्हणजे का काहीच नाही, कुठलेही घटक नाही याच्यातले, कुठलेही घटक 0, 0 नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे ए इज युनियन फाय घ्याल तर आपल्याला या ठिकाणी 1, 2, 3च मिळणार हा सेट. कारण की इथे काही जरी नसला तरी इथे एलिमेंट आहे. हे एलिमेंट आपल्याला पहिले लिहिणे आहे. इथे काही नाही तर नाहीच लिहायचे. म्हणजे इथे 1, 2, 3 एलिमेंट आहे. तर 1, 2, 3 एलिमेंट म्हणजे कोणतं सेट झालं ए. म्हणजे ए युनियन फाय इज